जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. थँक्यू. म्हणजे कलाकाराच्या आयुष्यात ही खूप छान गोष्ट असते की तुम्ही खूप तुम्हाला भूमिकांमधनं तुम्हाला ते अनुभव करायला मिळतो आणि मला मी भाग्यवान समजते की ह्या गाण्याचा एक छोटासा भाग मी आहे. गाण्याबद्दल सांगेल तर वारीची गाणी दरवर्षी येतात, पुष्कळ गाणी येतात, पण हे गाणं मी नक्की खात्रीने सांगू शकतो की हे गाणं खूप वेगळं झालेलं आहे. पंढरीची वारी किंवा आज आमचं जे गाणं, लोकांना प्रत्येक गाणं आवडतं, पण प्रत्येक गाण्यामध्ये जेव्हा नवीनपणा लोकांना एक जाणवतो, जसं आपल्या या गाण्यामध्ये आज जे आहे जगात वारी पंढरीची वारी, तेव्हा ते गाणं कुठेतरी पोचतं लोकांच्या. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला वारकरी संप्रदाय काय असतो किंबहुना वारी काय असते याचे सगळे व्हिज्युअल्स वगैरे आपल्याला बघायला मिळणारच आहेत. वारी कशा पद्धतीने चालत असते, रिंगण काय असते, सगळ्या गोष्टी आपल्याला नव्याने एकदा कळणारच आहेत. पण या सगळ्या वर्तळीमध्ये गोड गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, ते म्हणजे जगात भारी पंढरीची वारी. आणि याच गाण्याचे दोन सुंदर असे गायक माझ्यासोबत आहेत, ज्यांच्या मुखातून हे गाणं गेलं आहे. माझ्यासोबत मनीष दादा आहे आणि अमिता माझ्यासोबत आहे. किती भारी वाटतं की वारी आता सुरू होणारच आहे, त्याला हळूहळू आता सुरुवात होते आणि या सगळ्या वर्दळीमध्ये सगळ्यात सुरुवातीला बाबा आम्ही गायलेलं गाणं प्रदर्शित झालं आहे. काय कशी आहे फिलिंग, अमिता काय सांगशील? मला वाटतं मी कधी वारीचा अनुभव थेट घेतलेला नाही आहे, पण आम्ही म्हणजे कलाकाराच्या आयुष्यात ही खूप छान गोष्ट असते की तुम्ही खूप तुम्हाला भूमिकांमधनं तुम्हाला ते अनुभव करायला मिळतो आणि मी भाग्यवान समजते की ह्या गाण्याचा एक छोटासा भाग मी आहे आणि गायक म्हणून. आणि गुरुदादाचे शब्द आज आम्हाला गायला मिळतात थेट, ही खूप मोठी गोष्ट. विजयाचं संगीत, आमची सुरुवात ह्या सगळ्यांपासून झाली आणि मला असं वाटतं की खूप आम्ही भाग्यवान आहोत की ही चाल, हे शब्द आम्हाला गायला मिळतात थेट. सो खूप छान वाटतं, जगात भारी वाटतं. बरं, तर संदीप दादांनी मनीषचं खरंच खूप चांगला कौतुक केलं. मी त्याला प्रश्न विचारला की मनीषच का, तर त्याने मला असं उत्तर दिलं की त्याच्याच आवाजामध्ये ना एक वारकरीचा आवाज आहे, की रांगडापणा आहे जो मला खरंच भोवतो करून. काय सांगशील, किती भारी वाटतं की कलाकारसुद्धा आपले कौतुक करतो, पण बाबा मी गायलेलं गाणं मला आवडलं आहे. काय सांगशील? खरं तर हा संदीप दादांचा खूप मोठेपणा आहे की त्यांनी त्यांचे असे माझ्याबद्दल विचार आहेत. आणि गाण्याबद्दल सांगेल तर वारीची गाणी दरवर्षी येतात, पुष्कळ गाणी येतात, पण हे गाणं मी नक्की खात्रीने सांगू शकतो की हे गाणं खूप वेगळं झालेलं आहे. अशा रिदममधलं, अशा पॅटर्नमधलं. नॉर्मली भजनी ठेक्यातली गाणी असतात ज्याच्यामध्ये मृदुंग, पखवाज किंवा अशी वाद्य असतात, पण ह्या गाण्यामध्ये तुम्हाला संबळ ऐकू येईल. म्हणजे एखादा वारकरी संबळ वाजवता वाजवता त्याची वारी पूर्ण करतोय. तर हे सगळं तुम्हाला ह्या गाण्यातून वेगळा साऊंड एक विजयदादांनी, जे गाण्याचे कंपोजर आहेत, त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला. आणि गुरुसरांची तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं. मला जसं तू बोललास तसंच मला तोच प्रश्न विचारायला आवडेल की गायक म्हणून असं वाटतं का कधी कधी की विठ्ठलावर किंवा वारकरी संप्रदायावर खूप सारी गाणी येतात, त्यामध्ये मी जे गाणं गातोय ते गाणं रिपीट व्हायला नको किंवा मलाच ते रिपिटेशन असं ऐकायला नको, असं कधी वाटतं का? काय सांग, तुझी काय भूमिका आहे या सगळ्या? विठ्ठलाची कुठलीही गाणी जी येतात, पंढरीची वारी किंवा आज आमचं जे गाणं, लोकांना प्रत्येक गाणं आवडतं, पण प्रत्येक गाण्यामध्ये जेव्हा नवीनपणा लोकांना एक जाणवतो, जसं आपल्या या गाण्यामध्ये आज जे आहे जगात वारी पंढरीची वारी, तेव्हा ते गाणं कुठेतरी पोचतं लोकांच्या. म्हणजे ते आता या गाण्याचा तो एक आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हा एक कॉन्स्टंट तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये तो लूप सुरूच राहतो. म्हणजे ते तुम्ही त्यातून बाहेर पडूच नाही शकत, त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. तर ती त्या गाण्याची मजा आहे. तर मला अमिताला विचारायला आवडेल की अमिता असं की मला आवडलं की छोटा का भाऊ आहे ना, मी याचा भाग आहे करून. किती भारी वाटतं की चला आता हे गाणं वाजेल, खरंच प्रेक्षकांना आवडेल सुद्धा, पण यानंतर जर विठ्ठलाचा आशीर्वाद असेल तर खूप सारे गाणे मिळतील सुद्धा. एक कनेक्शन वाटतं का विठ्ठलासोबतचं? नक्कीच. मला असं वाटतं जेव्हा अशा पद्धतीची गाणी असतात, तर आता इथे मनीष गायला, पण ह्या गाण्याला जेंडर काही खरं संबंध नाही आहे त्याचा. सो कधी मी जेव्हा स्टेजवर परफॉर्म करेन तर हे गाणं माझ्या आता परफॉर्मिंग लिस्टमध्ये आलं की आता मी हे विठ्ठलाचं गाणं म्हणून हे मी परफॉर्म. सो हे आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे, चांगली आपल्याला एक छान माझ्या लिस्टमध्ये ॲड झालं हे गाणं. म्हणजे या दोघांसोबत गप्पा मारताना ना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, म्हणजे दोघं पण एकदम मनापासून गप्पा मारत आहेत. तुर्तास मी इकडे थांबतो, कारण का खूप सारा मित्रमंडळींना सुद्धा तुमच्यासोबत गप्पा मारायच्या. पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.